गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज 25 डिसेंबर क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत होतं. पण पनवेलला जायचं होतं स्मिराला सोडायला सुट्टी असल्यामुळे. मस्त सकाळी उठून पोहे केले, स्वामींचा आशीर्वाद केला. मस्त आम्ही तिघांनी पोहे खाल्ले आणि निघालो दादरला. माझे मिस्टर येत होते आमच्या दोघींना सोडायला दादरला, कारण तिथूनच आम्ही पनवेलला जाणार होतो. मम्मीला स्मिराला भेटायचं होतं. आता 2-3 दिवस तिची लेट नाही आहे, त्यामुळे ती बोलली की तू दादरलाच घेऊन या, मला भेटायचं आहे. मम्मीने मस्तपैकी जेवण पण केलेलं, पावट्याचं कालवण, पापड वगैरे तळलेले. काळ्या तव्यातलं पावट्याचं कालवण मला खूप आवडतं, त्यामुळे ती काळ्या तव्यातच बनवते. रॅपिडो बुक केला, वडाळा स्टेशनला सोडलं, त्यानंतर आम्ही ट्रेन पकडली, पनवेल ट्रेन, आणि निघालो. नुसतं असा वाशीचा ब्रिज आला. स्मिरा खूप एक्साईट असते वाशीचा ब्रिज आला, तिला खूप छान वाटतं. असं खूप सारं पाणी बघायला, तो समुद्र बघायला. त्यात तिची थोडी तब्येत पण डाऊन होती, थोडा मूड स्विंग केला तिचा. तिला प्यायचं होतं ज्यूस, तिथे ज्यूस नव्हता म्हणून पियासाठी कालाघट्टा सोडा घेतला आणि पिला. तब्येत बरी नाही तरी पिते. मग मस्त संध्याकाळी पनवेलच्या तलावावर गेलो. मग परतीचा प्रवास, ट्रेनची वाट बघत बसली खांदेश्वर स्टेशनला. ट्रेन कधी येते, पण ट्रेन काही येतच नव्हती लवकर, त्यामुळे वाट बघत बसलो. मग नंतर वडाळा स्टेशनला आले 12 वाजता. एवढी खूप सारी थंडी होती. आता एकटं कसं जाणार म्हणून माझे काका माझे वाट बघत होते वडाळा स्टेशनच्या बाहेर. रस्ता क्रॉस केला, काका रस्त्याच्या पलीकडे होते. मग रस्ता क्रॉस करून त्यांच्याकडे गेली. ते माझी वाट बघत उभेच होते, कारण ते मला एकटीला येऊन देत नाहीत. मग गेली त्यांच्याबरोबर मस्त मम्मीकडे, आणि आज दिवसाचा शेवट झाला.